इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र वाटतंय की जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे. शरद पवार हे कदाचित भाजप एनडीए सोबत जाऊ शकतात, तर अशा वेळेस दुसऱ्या पर्यायाची आपण का चाचपणी करू? का देऊ? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही, पण मी जे काय पवार साहेबांना ओळखतो, मला जे काही शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीनं सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थानी. याच्यामध्ये इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंच्या. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्यानं काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही.